म्हणजे विनियोजन विधेयक हे अनुच्छेद 114 मध्ये दिलेला हा सगळ्या विधेयकाला लागू पडणारा आवश्यक असा दुवा आहे. कारण विनियोजन विधेयक पारित झाल्याशिवाय मूळ विधेयक, मग ते वित्तीय असो, धन विधेयक असो की कायदेविषयक विधेयक असो, असं विधेयक आपल्याला कार्यान्वित करता येणार नाही, त्याला अंजाम देता येत नाही. म्हणून हे 114 अनुच्छेद जे आहे ते महत्वाचं आहे. आणि आज आपलं 63वे पुष्प गुंफत असताना आपण विनियोजन विधेयक पासून सुरुवात करतोय. त्याचा पहिला समभाग अनुच्छेद 114 असं म्हणतो की लोकसभेने अनुच्छेद 113 अन्वये अनुदाने मंजूर केल्यानंतर होईल तितक्या लवकर, म्हणजे एकदा विधेयक मंजूर झालं, एकदा अनुदान विधेयक पारित झालं, त्याच्यानंतर काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. लोकसभेने होईल तितक्या लवकर लोकसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने आणि भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला पण कोणत्याही बाबतीत संसदेसमोर अगोदर ठेवलेल्या विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चाहून जो अधिक असणार नाही असा खर्च. जर वाढीव खर्च असेल तर त्याच्याबद्दलची तरतूद आपण 115 116 मध्ये बघूया. पण वाढीव नसेल आणि त्या खर्चाच्या आत त्या बजेटमध्ये बसणारा असा कुठलाही खर्च असेल, त्या खर्चासंबंधी तो भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पैशाचे भारताच्या एकत्रित निधीतून विनियोजन करण्याची तरतूद करण्यासाठी, इथे हा शब्द महत्वाचा आहे, विनियोजन करण्याची तरतूद म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही हे विनियोजन करणार आहे करण्यासाठी एक विधेयक प्रस्तुत केले जाईल. आणि हे जे विधेयक आहे ते एवढ्यासाठी महत्वाचं आहे की याच्या मंजुरीसाठी हे विधेयक जेव्हा प्रस्तुत होतं तेव्हा त्याच्या मंजुरीसाठी फायनान्स मिनिस्ट्री, अर्थ खातं, याच्याकडे त्याची मंजुरी लागते. कारण शेवटी ज्याच्याकडे तिजोरीच्या चाब्या आहेत तो बघून सांगतो की बाबा तुम्ही तर मंजूर केलेला एवढा खर्च, एवढं हे सगळं बरोबर आहे, पण तिजोरीत पैसे किती आहेत, त्या पैशाचं जर खर्चाच्या बजेटमध्ये असलेले तेवढे पैसे आपल्याकडे शिल्लक असतील तर आपण ते करू, नाही तर मग ते पैसे कसे उत्पन्न होतील त्याचा आपण विचार करू. अशा प्रकारे अर्थ खात्याकडे म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीकडे या सगळ्या शेवटच्या चाव्या असतात. त्यासाठी हे विनियोजन विधेयक हे महत्वाचं आहे. आणि म्हणून अर्थ खात्यावर कोण मंत्री असावा किंवा अर्थ खातं कोणाकडे असावं, तिथलं काय योजना असावी, जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, पी चिदंबरम अर्थमंत्री होते, तर यांच्या कारकिर्दीमध्ये काही अशा अनेक गोष्टी घडलेल्या ज्या आपण वर्तमानपत्रांच्या मथळ्यातून नुसतं वाचलेल्या आहे की अर्थ खात्याच्या मंजुरी विना विधेयक रखडले, असे वगैरे जे मथळे पेपरमध्ये येतात ना, ते आपण इथं समजून घ्यायला पाहिजे की अर्थ खातं हे सगळ्याची गुरुकिल्ली आहे, चावी आहे, सगळ्या नाळ्या त्यांच्या हातात असतात. आणि अर्थ खात्याची फायनल मंजुरी झाली डी फॅक्टो वास्तवात प्रत्यक्षदर्शी पैसा उपलब्ध करून देणं हे महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण बघत होतो ते प्रोसिजरल नियोजन, त्याचं अंदाज, किती खर्च लागेल त्याचा एक आढावा, त्यानंतर अकाउंटंट जनरल यांचं अप्रुव्हल वगैरे वगैरे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर शेवटी पैसे तर पाहिजे खिशात, पैसे नसतील तर कसं करणार. म्हणून त्या अर्थ खात्याकडे हे विधेयक अशा प्रकारे जाऊन ते मंजूर होणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी हा जो 114 अनुच्छेद आहे तो अर्थ खात्याच्या अखत्यारीत येणार आहे. विनियोजन विनियोजन विधेयक आहे. ज्या समभाग 2 मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की ज्या सुधारणेच्या परिणामी याप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही अनुदानाची रक्कम कमी अधिक होईल किंवा त्यांच्या पूर्वउद्दिष्टित फेरफार होईल किंवा भारताच्या एकत्रित निधीवर भारित केलेल्या कोणत्याही खर्चाची रक्कम कमी अधिक होईल, अशी कोणतीही सुधारणा संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात अशा कोणत्याही विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही. आणि या खंडान्वये एखादी सुधारणा अग्राह्य आहे किंवा कसे या संबंधात अध्यक्षस्थानी असणाऱ्या व्यक्तीचा निर्णय अंतिम राहील. आता ही विधेयक अर्थ खात्याकडे गेल्यानंतर विनियोजन विधेयक अर्थ खात्याच्या अखत्यारीत त्यांनी तपासल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की जी अनुदानाच्या विधेयकामध्ये किंवा वित्तीय विधेयकामध्ये किंवा धन विधेयकामध्ये रक्कम पारित झालेली आहे त्याच्यामध्ये काही कमी अधिक होण्याची शक्यता आहे. आणि अशी कमी अधिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताच्या एकत्रित निधीवर
त्याचा कमी अधिक भार पडणार आहे. म्हणजे थोडंफार मार्जिनल इकडे-तिकडे आपण थोडंफार मार्जिनल म्हणतो, पण देशाच्या दृष्टीनं ही रक्कम शेकडो करोडोच्या घरात असते. 500 करोड, 1000 करोड अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे काही कमी अधिक होणार असेल, तर अशा वेळी कोणतीही सुधारणा विधेयकं संसदेमध्ये परत आणता येणार नाही. म्हणजे संसदेमध्ये एकदा विधेयक पारित झालं, राष्ट्रपतीची सही झाली, सगळं होऊन आता जेव्हा ते विनियोजनासाठी येतं, म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी खातर योजना निर्माण करायची असते. अशा वेळी जर काही थोडं कमी जास्त हिशोबात मागे-पुढे होत असेल, तर ते अधिकार अध्यक्षांना दिलेले आहे. अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीला, म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षस्थानी जो व्यक्ती आहे त्याचा निर्णय त्याच्यामध्ये अंतिम राहील. म्हणजे छोटी-मोठी काटकसर झाली व ₹100 होतं, आता ते ₹102 खर्च झाला. मग ₹2 वाढीव खर्च तुम्ही कुठून केला? त्याच्याबद्दलचं उत्तर द्या. अशा प्रकारचा जर कोणी आक्षेप घेतला, तर आपल्याला त्याला उत्तर देण्यासाठी हे समभाग 2 अनुच्छेद 114 चा या ठिकाणी तरतूद करून असं म्हणतो, की असे काही कमी अधिक खर्चाचे रकाने मागे-पुढे होणार असतील, तर त्याची मंजुरी अध्यक्षाकडूनच मिळू शकेल. त्यासाठी परत विधेयक, मग एका ग्रहात प्रस्तावित झालं, मग दुसऱ्या ग्रहामध्ये त्याला ठराव मंजूर करून घेणं, मग राष्ट्रपती, ही पूर्ण प्रक्रिया टाळण्यासाठी या ठिकाणी असं थोडंफार काही कमी जास्त असेल, तर अर्थ खात्याने जर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, तर अर्थ खातं काय करेल? तशा प्रकारची एक पुरवणी टिप्पणी त्याच्यावरती लिहून, की या खर्चाच्या ह्याच्यामध्ये जरासा भार कमी जास्त झालेला आहे किंवा अनुदानाची रक्कम या ठिकाणी थोडीशी कमी जास्त वाढवून देण्यात येत आहे किंवा कमी होत आहे, असा जर प्रकार असेल, तर अशी नोट अध्यक्षाकडे नेऊन अध्यक्षाची मंजुरी घेतल्यानंतर मग अर्थ खात्याला तशा प्रकारचे व्यवहार करता येतात. तिसरा समभाग असं म्हणतो, त्याच्याबद्दलची पुढे प्रोसिजर लिहिलेली आहे. तिसरा समभाग असं म्हणतो, की अनुच्छेद 115 व 116 यांच्या तरतुदींना अधीन राहून, म्हणजे 15 आणि 16 आपण आता पुढे वाचणार आहोत. अनुच्छेद 115 व 116 यांच्या तरतुदींना अधीन राहून या अनुच्छेदाच्या तरतुदींच्या अनुसार पारित झालेल्या कायद्याद्वारे विनियोजन केले असल्याखेरीज भारताच्या एकत्रित निधीतून कोणताही पैसा काढला जाणार नाही. म्हणजे 114 हे भारताच्या निधीतून पैसा काढण्याबद्दलचं विधेयक झालं. आता याच्यामध्ये काही कमी जास्त झालं, काही पूरक विधेयक असली, काही अतिरिक्त विधेयक असली, काही अधिकची, काही उणीची अशी विधेयक असली, तर त्याच्याबद्दलची जी प्रोसिजर आहे ते 115 आणि 116 मध्ये दिलेली आहे. तर ह्या 114 चा समभाग 3 शेवटचा काय म्हणतो, की हे तर सगळं बरोबर आहे आतापर्यंत. पण 115 आणि 116 प्रमाणे जर काही कमी जास्त असेल, तर तेही त्रुटी किंवा अधिकचं विधेयक लक्षात घेऊन किंवा 115 आणि 116 अनुच्छेदातली प्रक्रिया लक्षात घेऊन जोपर्यंत ती प्रक्रिया मंजूर होत नाही, म्हणजे अध्यक्षाकडून, तोपर्यंत भारताच्या भारित निधीतून, एकत्रित निधीतून पैसा काढता येणार नाही. थोडक्यात असं, की पैशाचा संबंध असल्यामुळं फार अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्ट बघून घटनेने त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक नियमावली, कधी-कधी ही नियमावली क्लिष्ट वाटते. कधी-कधी असं वाटतं हे एवढे कागदपत्र, मग हा त्याच्याकडे देईल, मग तो त्याच्याकडे देईल, मग ह्या ज्याला सर्कमलोकेशन म्हणतात किंवा रेड टेपिझम म्हणतात. लाल फितीमध्ये अडकून पडणे असा एक प्रघात आपल्याकडे आहे. तर हे एवढं सगळं प्रोसिजर, याच्यावर असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, की हे सगळी प्रोसिजर ह्या लाल फितीतलं सगळं केलेलं याला किती दिवस लागत असतील, किती वेळ लागत असतील. पण मशिनरी सुद्धा एवढी सक्षम असेल, तर याला अजिबात वेळ लागत नाही. किंबहुना ही अशी प्रोसिजर जे काही लूपहोल्स असू शकतात. पैशाचा संबंध असल्यामुळं प्रत्येक लूपहोल्स, म्हणजे या ठिकाणी कोणाला इकडे-तिकडे काही करायला चान्स मिळाला नाही पाहिजे. जे काही आहे ते घटनेनी इतकं बारीक-सारीक ढाचा त्याचा निर्माण करून आपल्या समोर ठेवला आहे, की त्याच्यामध्ये कुठलाही लूपहोल्स किंवा त्रुटी राहता कामा नये. आणि जबाबदारी फिक्स करताना उद्या जर कमी जास्त काही झालं, तर मामला पैशाचा आहे. राफेलची किंमत आधी 150 करोड होती, मग ती 600 करोड झाली. त्याच्यासाठीची विधेयकं कशी पारित झाली, कुठलं अतिरिक्त विधेयक आलं, कुठले पूरक विधेयक आलं, ती किंमत कशासाठी वाढवून देण्यात आली, विमानांची संख्या वाढली की नाही वाढली, हे सगळं बघत असताना याच्यावर एक अकाउंटेबिलिटी, एक जबाबदारीपूर्वक, याला जबाबदार कोण? याला जबाबदार लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती
अध्यक्ष लोकसभेचे आणि सरतेशेवटी अर्थ खातं. मग आता अर्थ खात्याच्या पदरात हे सगळं येऊन पडल्यानंतर अर्थ खात्याचे पाय लडखडायला नको. तिथं काही कमी जास्त होत असेल, 6-6 महिने, वर्षभर हे सगळी विधेयकाचा प्रवास इकडून तिकडे तिकडून इकडे असा होत असेल, तर त्याच्यामध्ये काही वाढीव किंवा कमी त्रुटी असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी, त्या निस्तारण्यासाठी, त्या दूर करण्यासाठी आपल्याला एक प्रक्रिया नेमून दिली पाहिजे आणि म्हणून ती प्रक्रिया आपण 115 आणि 116 मध्ये बघणार आहोत. 115 अनुच्छेद असं सांगतं की पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदान. जर अनुच्छेद 114च्या तरतुदींच्या अनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे चालू वित्तीय वर्षात एखाद्या विशिष्ट सेवेकरता खर्च करायची म्हणून प्राधिकृत केलेली रक्कम त्या वर्षाच्या प्रयोजनाकरता अपुरी असल्याचे आढळून आले तर, अथवा चालू वित्तीय वर्षाच्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रात पूर्वकल्पित नसलेल्या एखाद्या नवीन सेवेकरता पूरक किंवा अतिरिक्त खर्चाची त्या वर्षात गरज उद्भवली असेल तर, म्हणजे रक्कम अपुरी पडत असेल किंवा जास्त खर्चाची गरज निर्माण झाली असेल तर, एखाद्या वित्तीय वर्षात कोणत्याही सेवेवर त्या सेवेकरता व त्या वर्षासाठी मंजूर केलेल्या रकमेहून काही अधिक पैसा खर्च झाला असेल तर, किंवा मग खर्च होऊन गेलेला आहे, सरप्लस, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीनुसार खर्च होऊन गेलेला आहे, खर्च होणार आहे किंवा खर्च होऊ शकतो, अशा तिन्ही बाबीत विचारात घेऊन असं म्हटलेलं आहे. या बाबतीत काय करेल, या बाबतीत कोण काय करेल, तर पुढचं वाक्य महत्वाचं आहे की राष्ट्रपती. आता इथे डायरेक्ट राष्ट्रपती आहे, म्हणजे हे अर्थ खात्याच्या अखत्यारीत विनियोजन अनुदान ची प्रक्रिया खाली हे आलं. त्या विनियोजनामध्ये जर तुम्हाला अधिकच, अतिरिक्त किंवा पूरक असं एखादं खर्चाचा रकाना निर्माण झाला असेल आणि त्याची पूर्तता करून घ्यायची असेल तर हे अधिकार मात्र दोन्ही सभागृहाला ओलांडून डायरेक्ट राष्ट्रपतीकडे जातात. आणि म्हणून शेवटची लाईन अनुच्छेद 115च्या समभाग 1 ची अशी आहे की राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर त्या खर्चाची अंदाजित रक्कम दर्शविणारे दुसरे विवरणपत्र ठेवण्याची व्यवस्था करील किंवा यथास्थिती अशी अधिक रकमेची मागणी लोकसभेपुढे सादर करण्याची व्यवस्था करील. राष्ट्रपतीला ऑप्शन दिलेलं आहे की राष्ट्रपती दोन्ही सभागृहासमोर ठेवू शकतो किंवा फक्त लोकसभेसमोर ठेवू शकतो. आणि राष्ट्रपतीने एखादी मागणी या अर्थ विधेयकाची जर ठेवली तर ती मागणी परत जी प्रोसिजर आपली आहे त्या प्रोसिजर प्रमाणे विधी निहित करून पार केली जाते. समभाग 2 115चा आपण वाचून घेऊया, म्हणजे समभाग 1 अजून स्पष्ट होईल. समभाग 2 असं म्हणतो की 112, 113, 114 अनुच्छेद यांच्या तरतुदी, आतापर्यंत आपण ज्या बघितल्या त्या तरतुदी, कॉमा वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल अकाउंट स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र व त्यात नमूद केलेला खर्च किंवा अनुदानार्थ मागणी आणि असा खर्च किंवा अनुदान भागविण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतून पैशाचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कायद्याच्या संबंधात जशा प्रभावी आहेत तशाच त्या उपरोक्त असे कोणतेही विवरणपत्र आणि खर्च किंवा मागणी यांच्या संबंधात आणि असा खर्च किंवा अशा मागणीच्या बाबतीत अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कोणत्याही कायद्या संबंधातही प्रभावी असतील. म्हणजे हे जे राष्ट्रपतीने डायरेक्ट पाठवलेलं आहे मागणी विधेयक लोकसभेमध्ये किंवा मग दोन्ही सभागृहामध्ये, त्याला जी प्रक्रिया आधीच्या विधेयकांना लागू आहे 112, 113, 114 मध्ये, तीच प्रक्रिया लागू होईल आणि ते विधेयक सुद्धा त्याच प्रभावाचं विधेयक म्हणून समजलं जाईल, त्यालाही तेवढाच दर्जा असेल. म्हणजे हे विधेयक लोकसभे आणि राज्यसभेने पारित करून पाठवलं आणि मग राष्ट्रपतीने मागणी डायरेक्ट करून पाठवली,
त्याच्यात भेद होणार नाही किंवा जेव्हा हे प्रक्रियेनुसार पारित झालं असेल तेव्हा. हा एक विवरणाचा भाग आहे. एवढं डिटेल आणि बारीक घटनेमध्ये लिहिण्याचा एकच उद्देश मला संभवतो, तो असा आहे की कुठल्याही बाबतीत किंतु परंतु राहू नये. असं का झालं मग, तसं का झालं मग, हे का झालं, म्हणजे खुचपट काढणे ज्याला आपण म्हणतो, ती कमीत कमी खुचपट निघावी असा हा प्रवाद घटनेमध्ये नमूद करण्यामागचा यांचा उद्देश असावा घटनाकाराचा, असं या ठिकाणी स्पष्ट होतं. आता 115चा जर एकत्रित आपण विचार केला, तर जी काही विधेयके आतापर्यंत पारित होत असतात, त्या विधेयकांमध्ये विलंब होत असतो. 6 महिन्यांनी, वर्षांनी. काही जागतिक स्तरावरच्या घटना अशा घडतात, की कुठल्या कमोडिटीमध्ये, एक्सपोर्ट, इम्पोर्टमध्ये कधी किमती बदललेल्या असतात. मूल्य हे निर्धारित कमी अधिक झालेलं असतं. हे कमी अधिक झालेलं मूल्य जे आहे, त्याची त्रुटी किंवा त्याच्यानुसार अजून जास्त काही गोष्टी अनंत काळपर्यंत लांबणीवर पडू नये म्हणून पूरक विधेयक, अतिरिक्त विधेयक किंवा अधिकची विधेयकं असं आणून आपल्याला या ठिकाणी ती प्रक्रिया रीतसर पार पाडून पैसा हा अर्थ खात्याकडून निर्गमित म्हणजे बाहेर दिला जाऊ शकतो. या प्रकारचं हे विधेयकाबद्दलचं आहे. म्हणजे विनियोजन विधेयक बघितली, विधेयक झाल्यानंतर त्याचं नियोजन कसं असावं, नियोजन होईपर्यंत जे काही त्रुटी किंवा पूरक किंवा काही वाढीव किंवा कमी खर्चाच्या बाबी येतात, त्याही बाबी कशा रीतसर कायदेशीर करून घ्याव्यात त्याच्याबद्दलचं हे विवरण आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. ते 16 मध्ये जे शब्द आलेले आहेत, आतापर्यंत आपण अनुदान आणि विधेयक एवढंच सगळं बघत होतो. पण अनुदान आणि विधेयक मांडत असताना आपल्याला जे कोणी कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल की जे काही मेन कॉलम तुमच्या बॅलन्स शीटवर किंवा अकाउंट शीटवर किंवा अकाउंट स्टेटमेंटवर असतात, त्या कॉलमचा या ठिकाणी आपण थोडासा आढावा घेणार आहोत. हे कॉलम एवढ्यासाठी मी सांगतो की हे कॉलम जर तुमच्या लक्षात येत असतील तर हे शब्दही आपल्या लक्षात येतील आणि त्या अनुसार वित्तीय विधेयक, धन विधेयक, अनुदान विधेयक, ही जी सगळी विधेयक आहे, अंदाजपत्रकाचं विधेयक, ही जी सगळी विधेयक आहेत त्याची मांडणी कशी असते. एक विधेयक मांडत असताना आपण समोर एक लेटर लिहित असतो, त्या पत्राच्या वाचनावरून विधेयक लक्षात येत नाही. त्याला आपण अपेंडिक्स जे जोडतो त्याला एक्झिबिट जोडतो. आपण म्हणत असतो पत्रामध्ये की इथं एक्झिबिट जोडल्याप्रमाणे, एक्झिबिट ब जोडल्याप्रमाणे, एक्झिबिट क जोडल्याप्रमाणे आणि सोबत हे पत्र जोडलेले आहेत असा जेव्हा विचार करतो त्यामध्ये नेमकं काय काय असतं त्याचा आपण इथे विचार करू. की 116 जो अनुच्छेद आहे तो सांगतो लेखा अनुदाने म्हणजे अकाउंट. लेखा अनुदान म्हणजे लेखा हा शब्द आला याचा अर्थ अकाउंट. दुसरं प्रत्यय अनुदाने, प्रत्यय अनुदानेचा अर्थ क्रेडिट म्हणजे आपल्याकडे जमा खातर किती आहे त्याच्याबद्दलचं विवरण. आणि तिसरं अपवादात्मक परिस्थितीमध्ये कुठल्या रकान्यामध्ये काय एक्सेप्शनल बाबी समाविष्ट केलेल्या आहे. आता हे अपवादात्मक अनुदाने म्हणजे हे कशात येईल, आपण 115 मध्ये जे पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदान त्याच्याबद्दलचं प्रावधान बघितलं. 114 मध्ये आपण नियोजन बघितलं. पण 115 मध्ये जे पूरक, अतिरिक्त म्हणजे वाढीव खर्चासाठी देण्यात आलेले, ज्याला राष्ट्रपतीला डायरेक्ट अधिकार आहे की ते लोकसभेला सांगून, राज्यसभेला सांगून अशा प्रकारे पारित करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात, अशी जी अनुदानं आहेत, जी एक्स्ट्रा आहे त्याच्याबद्दलचं हे अपवादात्मक अनुदानाच्या रकान्यामध्ये म्हणजे अकाउंट, क्रेडिट आणि एक्सेप्शन्स या 3 गोष्टी, हे 3 शब्द इथे लक्षात ठेवले तर हे मराठीचे थोडेसे क्लिष्ट वाटणारे शब्द आपल्याला लक्षात येतील. की लेखानुदाने हा शब्द आपण नेहमी बघतो. लेखानुदाना नी तशी परवानगी दिली आहे का, तुम्ही लेखानुदानाची जी प्रत आहे ती सोबत जोडली आहे का, लेखा अनुदानाचं जे डॉक्युमेंट आहे ते प्रस्तावित केलं आहे का, असं असे शब्द जेव्हा आपण वापरतो याचा अर्थ अकाउंट डिटेल. दुसरा प्रत्ययानुदाने म्हणजे क्रेडिट, ऍक्च्युअली प्रत्यक्ष क्रेडिट आहे की नाही आहे याच्याबद्दलचं, आणि असेल तर ते किती प्रमाणात आपल्याला ग्राह्य आहे किंवा किती प्रमाणात गृहीत धरल्या जाऊ शकतं त्याच्याबद्दलचं विवरण म्हणजे क्रेडिटचं विवरण, प्रत्ययानुदानाचं विवरण आणि अपवादात्मक म्हणजे एक्सेप्शनल ज्या काही बाबी आपण पूरक किंवा अतिरिक्त
अनुदानानी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो, समाविष्ट करतो, त्याच्याबद्दलचं विवरण. हे 3 प्रकारची विवरणं कशी पारित करून घ्यायची किंवा ह्या 3 प्रकारच्या विवरणावर अंतिम निर्णय हा कोणाचा असेल याच्याबद्दल बघताना समभाग 1 अनुच्छेद 116 असं म्हणतो की या प्रकरणाच्या पुरोगामी तरतुदीमध्ये काही असले तरी लोकसभेला म्हणजे लोकसभेला अधिकार दिलेले आहेत. काय काय अधिकार दिलेले आहेत? क्रमांक 1, कोणत्याही वित्तीय वर्षाच्या एखाद्या भागासाठी अंदाजिलेल्या खर्चाबाबतच्या कोणत्याही अनुदानावरील मतदानाकरिता अनुच्छेद 113 मध्ये, अनुच्छेद 113 म्हणजे अंदाजपत्रक, अनुच्छेद 113 मध्ये विहित केलेली प्रक्रिया पूर्ण होऊन त्या खर्चाच्या संबंधात अनुच्छेद 114 च्या तरतुदीच्या अनुसार, 114 म्हणजे विनियोजन, त्याची योजना अंमलबजावणी करण्याचा आराखडा, अनुच्छेद 114 च्या तरतुदीच्या अनुसार कायदा पारित होईपर्यंत असे कोणतेही अनुदान आगाऊ देण्याचा, एखाद्या वेळी प्रक्रिया लांबली असेल तशा प्रकारचं जी नियमावली आहे तशा प्रकारचं जे लॉ बुलेटिन किंवा रिझॉल्युशन तयार व्हायला वेळ लागत असेल, 113 मध्ये सांगितलेल्या अंदाजपत्रकानुसार आणि 114 मध्ये सांगितलेल्या नियोजनानुसार लोकसभेला ऍडव्हान्स देण्याची तरतूद आहे. लोकसभेला तसे अधिकार आहेत. म्हणजे आगाऊ रक्कम देण्याचा नंबर 1. दुसरं, मागणी पुरी करण्याकरता अनुदान देण्याचा म्हणजे वाढीव मागणी. दुसरं असं सांगतं, भारताच्या साधन संपत्तीतून पुरी करावयाची एखादी मागणी, त्या सेवेचा व्याप किंवा तिचे अनिश्चित स्वरूप यामुळे वार्षिक वित्तीय विवरण पत्रात साधारणतः दिल्या जाणाऱ्या तपशिलासह नमूद करता येत नसेल तेव्हा अशी अनपेक्षित मागणी पुरी करण्याकरिता अनुदान देण्याचा. एखादी गोष्ट अनसर्टन आहे की कुठं पहाड डोंगर दऱ्यांमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादा प्रोजेक्ट असा आहे की जो आज या वर्षी पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून आहे, अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट आहे, तर अशा प्रकारचा म्हणजे जिथं निश्चित सांगता येत नसेल तिथे जी मागणी असेल ती मागणी जर वाढवून मागण्यात आली की आम्हाला याच्यामध्ये वाढीव मागणी द्या, तर जशी ऍडव्हान्स रक्कम देण्याची तरतूद आहे त्याचप्रमाणे लोकसभेला अशी वाढीव रक्कम सुद्धा देण्याची तरतूद या समभाग 2 मध्ये अनुच्छेद 116 केलेली आहे. तिसरी एक तरतूद आहे ती अपवादात्मक परिस्थितीमध्ये. ते म्हणतात की ज्या कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू सेवेचा भाग होत नाही असे अपवादात्मक अनुदान देण्याचा. म्हणजे चालू वर्षाला वित्तीय तरतुदीमध्ये विधेयकांच्या ज्या गोष्टी नमूद नसेल असे अपवादात्मक. आणि म्हणूनच आपण जेव्हा हे अनुच्छेद बघितलं त्याच्यात 3 महत्वाचे शब्द बघितले, लेखानुदाने अकाउंट्स, प्रत्ययानुदाने क्रेडिट आणि तिसरं अपवादात्मक अनुदाने. तर ह्या तिन्ही अनुदानाच्या बाबतीत लेखानुदाने त्या बाबतीत ऍडव्हान्स देण्याचा, प्रत्ययानुदानाच्या बाबतीत वाढीव मागणी असेल ती पूर्ण करून देण्याचा आणि अपवादात्मक अनुदानांच्या बाबतीमध्ये अशी अपवादात्मक मागणी केलेली असेल तर तीही पूर्ण करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेला अधिकार आहे. आता पुढे असं म्हटलेलं आहे, लोकसभेला अधिकार असेल आणि ज्या प्रयोजनाकरिता उक्त अनुदाने दिली असतील त्याकरिता भारताच्या एकत्रित निधीतून पैसे काढणे कायद्याद्वारे प्राधिकृत करण्याचा संसदेला अधिकार असेल. आणि असं ऍडव्हान्स दिला असेल, अशा प्रकारची वाढीव रक्कम दिली असेल, अशा प्रकारची अनिश्चित खर्चाची रक्कम आगाऊ देण्यात आली असेल किंवा कुठल्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादी रक्कम आगाऊ दिली असेल तर त्याला कायद्याचं रूप देण्याचा किंवा त्याला कायद्यात समाविष्ट करून रेग्युलर करण्याचा, नियमित करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. संसद म्हणजे दोन्ही सभागृह. पण या ठिकाणी 116 मध्ये जर लोकसभेला अधिकार दिलेले आहे तर मग संसद का वापरलेला आहे? याचा अर्थ असा आहे की लोकसभेने आपल्या अधिकारात जर अशा प्रकारची अकाउंट्सची, क्रेडिटची आणि एक्सेप्शनल कंडिशनची बिलं पारित केली असतील, काही विधेयक मंजूर केली असतील तर ते राज्यसभेला सुद्धा माहीत असली पाहिजे. लोकसभा काय म्हणेल की 116 अनुच्छेदाच्या तरतुदीनुसार काही आपत्कालीन व्यवस्थेसाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे, परंतु हे संसदेला याची शेवटी मान्यता द्यावी लागणार आहे, म्हणून हे राज्यसभेच्या
निदर्शनास आणून देऊन संसद त्याला मान्यता देईल. ती मान्यता राष्ट्रपतीने दिलेली मान्यता असेल असं सुद्धा या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. कारण 115 प्रमाणे राष्ट्रपतीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना अशा प्रकारचे पूरक, अतिरिक्त आणि अधिकची अनुदाने पारित करून देण्यास सांगण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीला. म्हणजे आता इथे काही गोष्टी क्लिअर करून घेऊया की राष्ट्रपती, लोकसभा यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जास्त महत्व दिलेलं आहे, पण तरीही वित्तीय बाबीमध्ये सॅक्रिफाय केलेलं नाही. वित्तीय प्रक्रियेमध्ये कुठलीही तोडफोड केलेली नाही. वित्तीय प्रक्रिया आहे ती तशीच राहील. फक्त ती प्रक्रिया अपवादात्मक परिस्थितीत असेल, एखाद्या ऍडव्हान्सच्या परिस्थितीत असेल, एखादं अंदाजपत्रकाच्या बाबतीत कमी जास्त अंदाज झाला असेल त्या बाबतीत असेल, तर ती नियमित आर्थिक प्रक्रियेप्रमाणे झाली पाहिजे. ती कशी करून घेता येईल त्यासाठी हा सगळा प्रघात आपण इथपर्यंत बघितला. 114, 115 आणि 116 हे जे 3 अनुच्छेद आपण आज बघितले, हे 3 अनुच्छेद वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये वेगवेगळ्या परिस्थितीचं अनुकरण कसं करता येईल त्याबद्दलचं विवरण स्पष्ट करून सांगतात. मला वाटतं आज वेळेचा काटा आपल्याला सुचवतो आहे की आज थांबलं पाहिजे. पीएम केअर फंड स्थापन करावा असं विधेयक लोकसभेमध्ये आलेलं होतं. लोकसभेच्या अध्यक्षाच्या मंजुरीने ते विधेयक प्रस्तावित झालं. विधेयकामध्ये जर तात्पुरती आपत्कालीन व्यवस्था करायची असेल तर 6 महिन्यासाठी असं विधेयक पारित होऊ शकतं. पुढची प्रक्रिया राज्यसभेची आणि राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीची टाळून न करता, म्हणजे ते विधेयक लोकसभेमध्ये पारित होऊन आलं की 6 महिन्यासाठी ते राहतं. परत त्याचा कालावधी 6 महिन्यासाठी वाढवता येतो. पण त्या 1 वर्षानंतर जर जास्त कालावधी वाढवायचा असेल तर मग तुम्हाला पूर्ण प्रक्रिया राष्ट्रपतीपर्यंतची आणि अर्थ खात्यापर्यंतची करावी लागते. पीएम केअर फंडाच्या बाबतीत हे झालेलं नाही, कारण हे ऑर्डिनन्स टाईप विधेयक आणलं गेलं, आपत्कालीन म्हणून आणलं गेलं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे अध्यक्षाचे लोकसभेचे पॉवर्स आहेत त्यांच्या पॉवरचा वापर करून घेऊन ते विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक अर्थ खात्याकडे पाठवण्यात आलेलं नाही, कारण अर्थ खातं या ठिकाणी एक शब्द तुम्हाला वारंवार लक्षात येतो की भारताच्या एकत्रित निधीतून हा जो संदर्भ आहे ना, तो आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की चेस्ट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकारची तिजोरी, त्याच्याशी त्या विधेयकाचा संबंध ठेवलेला नाही. ते विधेयक वेगळं ठेवलं, म्हणजे ते वित्त खात्याच्या अखत्यारी ठेवलेलं नाही. ही या ठिकाणी जरा घटनात्मक चलाखी केलेली आहे सत्ताधारी केंद्र सरकारनी. हे पण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट सखोल अभ्यासतो आपण तेव्हा ते कशासाठी झालं, काय झालं, आपत्कालीनचं नाव आहे बरोबर आहे, पण आपत्कालीनसाठी तुम्ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रक्रियेला बगल देऊ शकता. ती बगल या ठिकाणी पद्धतशीर देण्यात आलेली आहे. आणि पीएम फंड त्याचं जे पीएम ऑफिसचं पीएमओ ऑफिसचं जे एक बजेटिंग डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंट असतं वेगळं, त्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीत हे विधेयक ठेवून हा फंड निर्माण करण्यात आलेला आहे. आणि म्हणून पीएम केअर फंड हा फक्त आणि फक्त कोरोनासाठी आणि कोरोनाच्या याच्यासाठी वापरला जाईल अशी आपत्कालीन तरतूद असल्यामुळं ही प्रक्रिया शॉर्ट स्लीप प्रक्रिया करण्यात आलेली आहे. समरी प्रक्रिया किंवा संक्षिप्त प्रक्रिया असं पण याला आपण म्हणतो. पीएम ऑफिसचं एक वेगळं ऑडिट आहे बघा, प्रत्येक डिपार्टमेंटचं एक वेगळं ऑडिट असतं, भारत सरकारचं वेगळं ऑडिट असतं. फायनान्स मिनिस्ट्री, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत हे आलं नाही म्हणजे याचं ऑडिट होणार नाही असा भाग नाहीये. त्याचं ऑडिट होतं, त्याच्या ऑडिटचा रिपोर्ट येतो, तशी मागणी तुम्ही केली तर तो रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. पण त्याच्यामध्ये आपले लोक घटनेच्या प्रवादाला एकदा बगल दिली की बाकीच्या बगली द्यायला सुरुवात होते. पीएम फंडामध्ये एवढे पैसे आले, तेवढे पैसे गेले, त्या रक्कमा आम्हाला जाहीर करणं म्हणजे लोकहिताच्या दृष्टीनं बरोबर होणार नाही असे काहीतरी आड घेऊन असे प्रकार केले जातात. हे बगलबच्चे सरकार असेल तर असा भाग होतो. स्पष्ट सरकार असेल तर पीएम केअर फंड
हा असा घाईघाईमध्ये निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने गरज नव्हती. जे काही पीएम फंड आहे याला केअर शब्द टाकलाय वेगळा आणि हे विधेयक वेगळं मंजूर करून घेतलं. पीएम केअर फंडाचं ऑडिट हे होणारच, कारण प्राईम मिनिस्टरचं ऑफिस हे संविधानिक कार्यालय आहे. त्याच्यामुळे या कार्यालयाचं ऑडिट होणारच. साधं म्युन्सिपाल्टीचं ऑफिस असेल, झेडपीचं ऑफिस असेल, एखाद्या ग्रामसेवकाचं ग्रामपंचायतीचं असेल, तिथंही ऑडिट चुकत नाही. ऑडिट म्हणजे किती रक्कम आली, खर्च किती झाली, रक्कम येऊन खर्च कशी होणार, त्याचे ठराव आहेत की नाहीये, त्या ठरावाप्रमाणे ती खर्च झाली की नाहीये आणि किती खर्च झाली आणि बॅलन्स किती राहिलं, हे जे थोडक्यात ऑडिटचा प्रकार आहे, ज्याला आपण हिशेब मांडणी म्हणतो, अशी हिशेब मांडणी ही प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि ती असतेच असते. त्याच्यामुळं पीएम केअर फंड हा ऑडिटच्या बाहेर आहे असं म्हणणं योग्य नाही. हा, अर्थ मंत्रालयाच्या बाहेर आहे, ही गोष्ट खरी आहे.